वकील साहेब, आई कुठे आहे? आम्हाला तिच्यावर बोलायचं आहे. त्या कोणाशी बोलणार नाहीत. आधी त्यांच्या समस्यांचं निराकरण होईल, मग त्या स्वतः इथे येतील. बाबा, तुम्ही सगुना मामीच्या घरचा पत्ता सांगा मला. मी जाऊन बोलतो आत्ता. या घरच्या वादामध्ये कायद्याचं काय काम? का शिक्षेची भीती वाटते का? मग हा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे होता. घरात तीन तीन तरुण भावंड आहात आणि एका बाईच्या अधिकारांची रक्षा नाही करू शकत. आणि अजून बरंच ऐकले मी तुमच्या भीमरावांबद्दल. खूप न्याय न्याय करत असतो ना. आता कुठे गेला तुझा न्याय? बोल. वकील साहेब, तुम्ही ज्या न्यायाबद्दल बोलताय ना आणि आईच्या हट्टामुळे हे घर सोडून गेले आहेत, त्या गोष्टीची सुरुवात माझ्या पतीनेच केली. पण एवढा मोठा निर्णय घेतला, कुठलाच मतभेद नाही, वादावादी नाही आणि येळ न घालवता. आता सगळे काही खूप लवकर लवकर होणार आहे. फक्त हे एकदा सिद्ध होऊ दे की तुम्ही सगळे अपराधी आहात. तर एका अपराधीला बडोद्याचे राजा सुद्धा शिष्यवृत्ती नाही देऊ शकत. आणि भीमरावाचे शिक्षण बंद होऊन जाईल. आणि तुमच्या ज्या या परिवारातल्या 3 सुना आहेत, नोकरी शोधायला बाहेर जात आहेत ना, आणि एकदा का यांना शिक्षा झाली तर जरा विचार करा, या काम मागायला कुठे जातील तर यांना काम कोण देणार? आणि आनंद, ऐकण्यात आले तू खूप आजारी आहेस. हा तर शिक्षा भोगता भोगताच वर पोहोचेल. बस. माफ करा, पण तुम्ही जास्तच बोलताय. आता अजून एक सबूत बी नाही. आईंसोबत बरोबर झालं का चुकीचं हा हिशोब वेगळाच आहे. पण तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल काय बी नाही बोलायचं. आता तर मी फक्त बोलतोय, पण हे सगळं तुझ्या डोळ्या देखत होईल. मग बघ. बघून घेऊ, समद बघून घेऊ. सध्या तरी तुम्ही इथून निघून जा. बघत काय उभे आज? परत जा साहेब. आम्ही चाळीतले लोक या गोष्टीचा पुरावा आहोत. या परिवाराने जिजाबाई सोबत कधी काय बी अन्याय नाही केलाय. आणि तुम्हासने बी माहीतच असेल वकील साहेब की मूल दत्तक घेणं हे फक्त एकाच इच्छेने नाही, तर पती आणि पत्नी दोघांची बी सहमती लागते. जिजाबाईची इच्छा आहे, पण रामजी भाऊंना नकोय. एक पोर दत्तक घेण्यासाठी एवढा मोठा तमाशा करायची जिजाबाईला काय बी गरज नाही. तर दोषी हे लोक नाही, तर जिजाबाई स्वतःच आहे, जी आपल्याच कुटुंबासोबत अशी वागते. तुमच्यावर पण कारवाई होईल. तिकडे लय समजदार लोक असतील, ते समजतील या गोष्टींना. आणि होय, पोर दत्तक घेण्याची गोष्ट सोडली ना, तर या कुटुंबाने जिजाबाईला कधीच कुठला त्रास नाही दिलाय. आपापसात मतभेद असून या लोकांनी जिजाबाईची लई काळजी घेतली आहे. वकील साहेब, तुम्ही जा. आणि राहिला प्रश्न कायद्याच्या लढाईचा, तर तो तुमचा अधिकार आहे. तसाच तो जिजाबाईंचा देखील अधिकार आहे. पण मला असं वाटतं की ही लढाई कायद्याच्या लढाईपेक्षा सामाजिक आणि नैतिक लढाई असू शकते. आणि जर शक्य झालं तर जाऊन त्या जिजाबाईंना सांगा की कायद्याच्या बाहेर येऊन, या चाळीत येऊन, घरी येऊन लढा. आम्ही पण त्यांची साथ देऊ. आणि जर त्या कायदेशीर लढाई लढल्या तर आम्ही समदे बाबांची साथ देऊ. ठीक आहे,
पण बघाच तुम्ही सगळे या लढाईमध्ये कसे पिंजून जाताय. वकील साहेब, नमस्कार. तुम्ही तर विद्वान आहात, कायद्याचे शस्त्र आहे तुमच्याकडे. त्याच शस्त्राचा वापर करून या सर्वांची मती ठिकाणावर आणा. वकील साहेब, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा काही मदत हवी असेल तर आम्हा लोकांना सांगा. हे पहा, तुम्ही दोघे जे कोणी असाल, तुमच्या कामाशी काम ठेवा. मी कायद्यासाठी काम करतो, कायद्याची लढाई लढतो आणि या प्रकरणात मी कोणा बाहेरच्या व्यक्तीची मदत नाही घेत. कायदा आम्हाला लढण्यासाठी ताकद पण देतो आणि सुरक्षा पण. काय हा वकील, प्रेमाने बोलत आहोत तर मूर्ख समजतोयस? ताकदीचा गर्व करू नकोस, कारण गर्व तर आम्ही खूप चांगल्या प्रकारे उतरवतो, समजलास? नरोत्तम जोशी, बॅरिस्टर सोबत अशा प्रकारे बोलू नका. भलेही ते आमच्या विरोधात केस लढणार असतील, पण ते एक वकील आहेत आणि त्यांचा आदर झाला पाहिजे. वकील साहेब, तुम्ही जा, तुमच्या केसच्या तयारीला लागा. भीमराव, वकिलाचा अपमान केला तर तुला वाईट वाटले. काळजी करू नकोस, तुझा देखील होईल. अपमान सन्मान यांचा खेळ तर आता सुरू झाला आहे तुझ्या आयुष्यात भीमराव. जिजाबाईंनी अशी खेळी खेळली आहे की ज्याच्यात तू, तुझे सगळे कुटुंबीय सगळेच फसाल आणि तुमची मात देखील होईल. चालतंय जोशीजी, जर आम्ही सगळे हरलो तर तुम्ही दोघे या खुर्ची घेऊन, आणि हा, सोबत काहीतरी खायला आणि प्यायला पण घेऊन या. आणि जर आम्ही जिंकलो तर आणखी काय ठरून आमच्याशी लढाया नका येऊ, कारण तुमच्याशी लढायची सवय झाली आम्हाला. आता तर तुमच्या बोलण्याने ना राग येतो ना चिडचिड. वकील साहेब, नमस्ते. वकील साहेब, भीमराव आणि त्याच्या परिवाराला जेलमध्ये टाका. थोडासा गारवा मिळेल जीवाला. तुम्ही तर त्या चाळीतले आहात ना? हा, मी पण त्याच चाळीत राहतो. ऐक, माझं एक काम कर. सांगा. जिजाबाईच्या बाजूने पुरावे तयार कर. जितके साक्षीदार जिजाबाईंच्या बाजूने असतील ना, हा भीम आणि त्याचे कुटुंब तेवढ्याच सोप्या रीतीने केस हारतील. नक्कीच करेन साक्षीदार तयार. आणि भीमाच्या विरुद्ध तर मी काय पण करेन. शाबास, तयारी कर, नंतर भेटूया. रमा, मला खरंच माहित नव्हतं की न्यायाची ही लढाई ह्या वळणावर येऊन पोहोचेल. तसं तर ही लढाई सुरू झाली होती बाळ दत्तक घेण्यापासून, पण आता आपल्यावर केस करून आपल्याला अपराधी बनवण्यापर्यंत पोहोचली आहे. मला वाटतंय की आईंना भेटून त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना समजवायचा प्रयत्न करू, कारण ही काय कायद्यासारखी लढाई नाहीये आणि आई ही लढाई चुकीच्या पद्धतीने लढायला बघतायत. बरोबर आहे तुझं. आणि बाबा तर आपल्याला सगुणाबाईंच्या घराबद्दल सांगणार नाहीत.
आपणच कुठून ना कुठून त्यांच्या घराचा पत्ता शोधला पाहिजे आणि मग तिकडे जाऊन जिजाबाईंसोबत बोललं पाहिजे. चल शोधूया. काय बी उपयोग नाही. जिजाबाईला शोधून काय बी फायदा नाही. बाबा, फायदा असो किंवा नसो, आम्ही नक्कीच जायला पाहिजे आणि त्यांच्यासोबत बोलूही. हा बाबा, माफ करा, पण तुम्ही थांबवलं तरी आम्ही नाही थांबणार. हे घ्या, वाचा. जिजाबाईंनी कोणाकडून तरी चिठ्ठी लिहून पाठवली. चिठ्ठी कमी, सूचना जास्त वाटतात. पण लिहिलंय काय यात? भीमराव, मी इथून जातेय पुण्याला, जेणेकरून तुम्ही मला येऊन समजावणार नाही. आपण ही कायद्याची लढाई लढत राहू आणि जेव्हा केव्हा या लढाईच्या मध्ये तुझ्या बाबांना वाटेल की माझ्यासोबत ते एक बाळ दत्तक घेऊ शकतील, तर खाली जो पत्ता लिहिलाय त्यावर चिठ्ठीमध्येच तुझ्या बाबांकडून लिहून पाठवून दे. निरोप मिळाला की लगेच येईन. समजलं? म्हणून मी बोलतोय, तुम्ही समदे जिजाबाईच्या नादी लागू नका आणि सोडून द्या मला आणि माझ्या बायकोला. बाबा, ह्यात पत्ता लिह. आपण लढायचं. बाबांचा राग एकीकडे आहे, आईंची पद्धत एकीकडे आहे, आणि न्यायासाठी तुमची जी तळमळ आहे ती एकीकडे आहे. तिन्ही एकत्र नका करू. असं करा, तुम्ही वकील साहेबांना भेटून या. मी काम शोधायला जाते. चला. थांब रमा. तुम्ही दोघी भले कुठेही जाऊन काम शोधा, पण हिला घेऊन जायची काही गरज नाही आहे. रमा मला घेऊन जात नाहीये. मला स्वतःलाच वाटतंय की मी काम शोधू आणि करू. असं म्हणजे तू आता पण घेतलायस की आतापासून तू ती प्रत्येक गोष्ट करशील जी मला आवडत नाही. तुला चांगलंच माहितीये की तुझं काम करणं मला कधीच आवडत नव्हतं. वय माहिती आहे मला, पण आता हे बी समजले की मी काम करणं तुम्हाला आवडतं नव्हतं, तर तुमचे विचार होते. एक कट होता म्हणजे तुमची बायको कधीच लायक नाही बनणार, आणि त्यामुळे तुम्ही त्यांना सारखं घाबरून ठेवू शकाल की तुम्ही जर यांना सोडलं तर त्या त्यांचं आयुष्य कसं जगतील. वा, खूप चांगले धडे शिकवले जात आहेत की तुम्ही सगळे मिळून मला सगळ्यांसमोर मला मूर्ख ठरवताय, हो ना? नाही दादा, या तिघींचं बोलणं तुला लागत असेल, पण ह्या तिघी बरोबर बोलतायत.
काय खरं बोलते भीम? करुणाने एक दिवस जर हे बाहेरचं काम केलं ना तरी तिची तब्येत खराब होईल. हे सगळं काम तिच्या नाही होणार. अरे घरातलं सगळं काम एकत्र नाही करू शकत ती. मागच्या याला घरातलं सगळं काम एकत्र करायचं तिनं प्रयत्न केला होता तेव्हा तिची तब्येत खराब झाली होती, हो का नाही? माहित होतं तुला हे? नाही ना? भीम, मला सुद्धा हिची काळजी वाटते म्हणून तुला नकार देतोय. हे बघ भीम, रमा आणि लक्ष्मी असतील तशा तिचे घरचं काम करता करता बाहेरचंही काम करतील, पण करुणाच्यानं ते व्हायचं नाही. माझं बोलणं जरा ऐक. ठीक आहे वहिनी, तुम्हाला बाहेर जाऊन काम करायचं आहे तर मग जा तुम्ही तिघी. करुणा, बाळा दादा, तू थांबवल्याने त्या थांबणार नाहीत. त्यांना जाऊ दे. आणि राहिला प्रश्न की वहिनींनी कधी बाहेर जाऊन काम केलं नाही तर आज करतील. काय माहित, एक नवीन सुरुवात होईल. मग बघूया पुढे काय होतंय. तू कधीच नाही समजू शकणार ना भीम. फकस्त काही दिवस आणखी, बस फकस्त हे पैजेचं नाटक संपू दे, मग पुन्हा कधीच नाही बघणार तुला. मी निघतो. भीमदादाच्या आयुष्यात किती समस्या आहेत. एक संपत नाही तर दुसरी येते. मला बी त्यांच्या त्रासामध्ये त्यांची मदत करायची आहे, पण कशी करू, काय करू? अरे दीपक, जरा माझं म्हणणं ऐक. जर तू या भीमावानी नुसता अभ्यास करत बसलास तर नेहमी असाच तासत राहशील. म्हणूनच मी बोलतोय ती समजून घे आणि अभ्यास बिभ्यास सोडून दे. समजला? एकच गोष्ट किती वेळा सांगाल काका? एकदा अभ्यास सोडून परदेशी मजूर बनायला तयार झालो, पण प्रत्येक वेळेला नाही ना. तुमचं बोलणं ऐकून अभ्यास सोडून भीमदादाच्या विरोधात जाईन. ठीक आहे, तर मग बघूया आपण. पर तू विचार कर, लय पस्तावशील नंतर. तुम्ही तुमचं बघा काका, मी भीमदादाने दाखवलेल्या मार्गानेच चालणार. जोखू, ऐक. वय तेज भाऊ, जनार्दन, ऐका. मी काय विचार करतोय की भीमरावाच्या जे जे विरोधात आहेत ते एक साथ एकत्र येऊन जिजाबाई सोबत आणि रामजीच्या विरोधात न्यायालयात साक्ष देऊ. म्हणजे जिजाबाई मूल दत्तक घेऊ शकेल आणि भीमराव हारल. अहो हितेश भाऊ, ह्या वेळेस जिजाबाईची साथ भीमराव द्यायला लागलाय आणि आपण बी जिजाबाईला साथ दिली तर ह्याचा अर्थ असाच झाला ना की आपण भीमराव सोबत आहे. अरे यावेळी भीमरावाला हरवायला भीमराव आणि जिजाबाईची साथ देणं गरजेचं आहे. तर काय बोलता वितेश भाऊ? आम्हाला तर काय लक्षातच येत नाही बा. तेच तर, तुझं तर डोकंच कमी आहे. अरे नरोत्तम जोशीने समजावलं की कसं या वेळेला भीमरावला साथ देऊन भीमरावाला हरवायचंय. कारण यावेळी जर जिजाबाई जिंकली, यापुढे पण जिजाबाई जिंकल या घरामध्ये. कळलं? अरे लढाई मुलासाठी तर नाहीच आहे, केसची आहे. एकदा का भीमराव केस मध्ये फसला मग समजा त्याची शिष्यवृत्ती गेलीच. ठीक आहे, तर मग या वेळेला आपण जिजाबाईंची साथ नक्कीच देऊया. बरोबर बोलले जोखू भाऊ. तसं ही बायकांना साथ दिलीच पाहिजे. हा